मंत्रीपद हे सगळं बघताना विरोधी पक्षाचा नेता म्हणून जी कामगिरी करावी लागते की एवढी नेतृत्वदीपक कामगिरी ते करतील असं कोणाला वाटलं नव्हतं. पण या काळामध्ये त्यांनी अतिशय सुंदर अभ्यासू भाषणं विधिमंडळात दिली. इंडस्ट्री असेल, ऍग्रिकल्चर असेल, प्रशासन असेल, या महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती, विरासत याचं जतन झालं पाहिजे. या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचे अधिकार साबित राहिले पाहिजे. लेजिस्लेटिव्ह बिल असतील, वेगवेगळ्या विषयावर त्यांनी दिलेली भाषणं एवढी अभ्यासपूर्ण होती की नारायण राणे एवढा अभ्यास करू शकतात याच्यावर कोणाचा विश्वासच नव्हता. नारायण राणे साहेबांची ती भाषणं पाहिल्यावर सत्तारूढ पक्षात चर्चा होती, अरे काय राणे एवढं चांगलं बोलले. म्हणजे जे मेरिटमध्ये फर्स्ट क्लासमध्ये पास होतात ते मेरिटमध्ये आले तर आश्चर्य नाही आहे. पण जे मेरिटमध्ये येणार नाही कदाचित पास होतील इथपर्यंत विश्वासानं जेव्हा ते मेरिटमध्ये तो विद्यार्थी येतो तसं राणे साहेबांचा तो चमत्कार होता. त्या काळात मी विरोधी पक्षाचा मी पण नेता होतो. आम्ही नियमाचा अभ्यास करून अधिवेशन डबल घ्यायला लावलं सुशीलकुमार शिंदे. अजितदादा आणि जयंत पाटील पडद्यातून बघायचे, हे आहे का, काही यायचे नाही सभागृहात, कारण तुटून पडायचो. पण त्यामध्ये मी आणि राणेसाहेब नेहमी रोज अधिवेशन संपलं की आम्ही बसायचो.